नमस्कार. शास्त्रात असे मानले जाते की गंगेत स्नान केल्याने जे पुण्य मिळते तेच पुण्य गोदावरीच्या केवळ दर्शनाने किंवा तिच्या आरतीत सामील झाल्याने मिळते. गोदावरीची आरती मनापासून ऐकल्याने किंवा म्हटल्याने मनातील नकारात्मक विचार दूर होतात, पाप भावना नष्ट होतात आणि मानसिक शांतता लाभते. आणि आज हा योग माझ्या नशिबाने मला मिळाला. संध्याकाळच्या आरतीमध्ये मी सामील झाली. नाशिकच्या रामकुंडावर किंवा नांदेड, पैठण येथे होणारी गोदावरी आरती पाहणे हा एक अद्भुत आध्यात्मिक अनुभव असतो, जो मानवी मनाला सात्विक बनवतो. आणि हा मला इथे मिळाला. आरती दरम्यान वाजणारे टाळ, घंटा, शंखनाद आणि मंत्रोच्चार यामुळे नदीकाठचे वातावरण अत्यंत पवित्र आणि चैतन्यमय बनते. सध्या अधिक महिना चालू आहे, यामुळे मी गोदावरीची ओटी त्याचप्रमाणे दीपदान करण्यासाठी घेणार आहे. ओटीचे साहित्य आणि दीपदान हे तुम्हाला गोदावरी तीरावरच उपलब्ध होते. अधिक महिन्यामध्ये गोदावरी नदीच्या काठी वेगवेगळ्या प्रकारचे दान केले जातात. यामध्ये अन्नदान, वस्त्रदान, दीपदान, जलपात्रदान करता येते. दानापूर्वी गोदावरी नदीत पवित्र स्नान करावे किंवा तिचे जल अंगावर प्रोक्षण करावे. पुरुषोत्तम प्रित्यर्थे मी हे दान करीत आहे असा मनात संकल्प करावा. येथे मी गोदावरी मातेची पूजा करून ओटी भरण्यासाठी घेतलेली आहे. गोदावरी मातेची ओटी भरल्यानंतर पुढे मी दीपदान करण्यासाठी घेतलेले आहे. हा विधी मुख्यतः संध्याकाळच्या वेळी आणि विशेष उत्सवाच्या वेळी केला जातो. संध्याकाळी नदीच्या घाटावर दिवे लावून ते प्रज्वलित केले जातात. त्यानंतर ते हळूहळू पाण्याच्या प्रवाहात सोडले जातात. दीपदान केल्याने जीवनातील अंधकार दूर होतो, पितरांच्या आत्म्याला शांती लाभते आणि प्रकाश व ज्ञानाचे प्रतीक म्हणून ही परंपरा चालवली जाते. अशा प्रकारे अधिक महिन्याचं औचित्य साधून मी गोदावरी मातेची ओटी त्याचप्रमाणे दीपदान केलेले आहे. गोदावरीची आरती करणे आणि ओटी करणे म्हणजे निसर्गाची आणि ईश्वराची एकाच वेळी पूजा करण्यासारखे आहे. यामुळे घरात सुख, समृद्धी आणि आरोग्य नांदते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.